मग म्हणले अशा कोंबड्या तुम्हाला मिळू शकतात, पण एक पिंजरा पण आहे म्हणले. आम्हाला काही खरंच वाटत नव्हतं त्यांचं. शेतमजूर आहेत, त्यांचे कुटुंब आहे, तर त्यांच्या कुटुंबांना नेहमीच हा प्रश्न पडतो की बा आपण तर दररोज लेबर म्हणून कामाला जातो, आपल्याला त्याचा रोज मिळत राहतो, परंतु या रोजामध्ये आपलं कुटुंब चालत नाही. मग त्याकरता काय करता येण्यासारखं आहे? त्यांची आम्ही पहिल्यांदा परिस्थिती पाहिली होती की कशा पद्धतीनं ते त्यांचा उदरनिर्वाह करतात. अतिशय प्रतिकूल परिस्थिती होती त्यांची. 3,000 रुपये या महिलेनी आपल्या बचत गटातून किंवा स्वतःच्या बचतीतून याच्यामध्ये कॉन्ट्रीब्यूट करावे. 12,000 रुपये जे आहे, तर हे 12,000 रुपये प्रकल्पाच्या माध्यमातून इंडसइंडच्या ग्रँट सपोर्टमधून त्यांना दिले जावेत. पहिल्या 30 होत्या, परत 50 घेतल्या आम्ही, त्यातून विक्री पण केल्या. परत अजून घेतल्या 40 कोंबड्या टाकल्या त्याच्यात. आता सध्या माझ्याकडे 65 कोंबड्या. अजून पण अपेक्षा आहे की वाढवूयात. शेतीला जोड व्यवसाय म्हणून आपलं काहीतरी दुसऱ्याची मजुरी करण्यापेक्षा आपण काहीतरी स्वतः करावं असं अनुभवलं. पहिले एकही रुपया कधी पाहायला मिळत नव्हता. आता दररोजचे दररोज 200-250 रुपये, 250 रुपये हजरी आमचे दोघा जणांचे. 500 रुपये तर कमीत कमी. कोंबडा आलं गिराईक कोंबड्याला की 500-600 रुपयाला कोंबडा. पहिला 500ला विकत होता सुरुवातीला, परत 600 रुपये किलो. 600 रुपयाला कोंबडा, 400ला कोंबडी. आणि अंडे 10 रुपयाला अंडं, असं 120 रुपये डझन अंडे विकतात आम्ही. एक गरीब आहे म्हणून बघितलं जायचं, पण उद्योगामुळं काय झालं, त्या महिलेला एक ओळख मिळाली. आणि त्या ओळखीचा फायदा असा झाला की आज गावातील महिला प्रेरित झाल्या त्या महिलेपासून. महिलांनी करावं असंच, आणि स्वतःच्या पायावर लोकांची दिवसभर मजुरी करण्यापेक्षा ही चांगला महिलांनी करावं असं. हे सगळं करत असताना निश्चितच हा प्रकल्प हा फक्त काही उपजीविकेचा नाही आहे, हा फक्त उत्पन्न निर्मितीचा नाही आहे, तर महिला सक्षमीकरणाचं एक प्रचंड मोठं काम या प्रकल्पाच्या माध्यमातून होतं आहे. याग सख्यानो याग करूया नवी सुरुवात ग. गावातील महिला बोलवा ग, कामाचं महत्व सांगा ग. गावातील महिला बोल